मित्रांनो, देशामध्ये आज दोनच लोक आहेत की ज्यांना खूप जास्त निकालाची चिंता सतवती आहे. ते म्हणजे MST CETच्या वाट बघणारे 12वीचे मुलं आणि दुसरे म्हणजे नेते लोक. नेते लोकांचा निकाल जो आहे तर तो 4 जूनला लागून जाईल. पण मित्रांनो, MST CET ज्यांनी दिलेले आहे, ज्यांना पुढे करियर जे आहे तर ते ॲग्रीकल्चर, फार्मसी, इंजिनिअरिंग या सगळ्या क्षेत्रामध्ये करायचं आहे, त्यांना वाट बघताय मित्रांनो की चांगले पर्सेंटाईल आले पाहिजे. तर मित्रांनो, याचे एक्सपेक्टेड डेट काय आहे? विदाऊट टाइम वेस्टिंग मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी चैत्र अंभोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर मित्रांनो, एक्सपेक्टेड डेट अगोदर सांगितल्या गेलेल्या होत्या की जून 10 जूनला रिझल्ट जो आहे तर तो लागेल. काहींचं म्हणणं होतं की पहिल्या आठवड्यात रिझल्ट जो आहे तर तो लागायला पाहिजे MST CETचा. पण मित्रांनो, आता परत डेट जी आहे तर ती त्यांनी सांगितलेली आहे की 12 जूनला MST CETचा रिझल्ट जो आहे तर तो येऊन जाईल. आणि मित्रांनो, मग तुमचं म्हणणं असेल की जर 12 जूनला आला रिझल्ट तर पुढं ॲडमिशन प्रोसेस जी आहे तर ती ॲग्रीकल्चर असेल, फार्मसी असेल किंवा इंजिनिअरिंग असेल यांची केव्हा चालू होती? तर मित्रांनो, लास्ट इयरला ॲग्रीकल्चरची 24 तारखेला जे आहे तर ती ॲडमिशन प्रोसेसचे फॉर्म जे आहेत तर ते सुटलेले होते 24 जूनला. त्याच्यानंतर मित्रांनो, पुढं राऊंड जो आहे तर तो पहिला राऊंड जो आहे तर तो लागलेला होता मित्रांनो 29 जुलैला. आणि 29 जुलैला लागल्यानंतर फार्मसीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्यांचे पहिला राऊंड जो आहे तर तो पार ऑगस्टमध्ये गेलेला होता. आणि इंजिनिअरिंगचा पण पहिला राऊंड जो आहे तर तो ऑगस्टमध्ये गेलेला होता. मित्रांनो, ॲग्रीकल्चरचे फॉर्म अगोदर सुटायचे, त्याच्यानंतर फार्मसी, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग. आणि मित्रांनो, यांच्या ॲडमिशन प्रोसेसच्या बाबतीत सुद्धा असाच फरक जो आहे तर तो तुम्हाला जाणवतो. यावर्षी हे ॲडमिशन प्रोसेसचे फॉर्म जे आहेत तर ते सोबतही सुटू शकतात किंवा लास्ट इयर सारखाच त्यांचा जो दौरा आहे तर तो कंटिन्यू करू शकतात. मग मित्रांनो, आता मी तुम्हाला कशी हेल्प करेल इथून पुढं? तर तुम्हाला ॲग्रीकल्चरला जर यायचं असेल तर आपली काउन्सिलिंग मी रन करतो. या काउन्सिलिंगमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं अगदी ॲडमिशन प्रोसेस संपेपर्यंत. मित्रांनो, माझ्याकडे 6 वर्षाचा ॲडमिशन प्रोसेस हँडल करण्याचा अनुभव आहे. याशिवाय मी स्वतः ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएटसुद्धा आहे. आणि मित्रांनो, यामध्ये मी तुम्हाला फॉर्म भरण्यापासून तर अगदी स्पॉट राऊंडपर्यंत M कोटा, U कोटा असेल किंवा कुठलेही एक्स्ट्रा मार्क्स असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रॉपर A ग्रेडच्या कॉलेजपासून तर D ग्रेडच्या कॉलेजपर्यंत कसं त्यांना हँडल करायचं. कारण या सगळ्यामध्ये तुम्हाला प्रेफरन्स एकदाच टाकता येतो, त्याच्यानंतर प्रेफरन्स टाकता येत नाही. मग टॉपचे प्रेफरन्स कसे टाकायचे, कोणते कॉलेज ॲक्च्युअल ग्राउंडवर कसे आहेत आणि ते दाखवतात कसे ऑनलाईन, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करेल. त्यासाठी तुम्ही माझी काउन्सिलिंग जी आहे तर ती घेऊ शकता. त्याची प्राईस जी आहे तर ते मित्रांनो 699 पासून सुरुवात आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला माझ्यासोबत 1 to 1 बोलणं करून देईल आणि मित्रांनो, तुम्हाला फॉर्मचे रिलेटेड जे प्रेफरन्सेस असतात ते सुद्धा देईल. आणि मित्रांनो, दुसरा पॅक आहे 999चा. याच्यामध्ये मी तुमचा स्वतः फॉर्म भरेल आणि तुमचे डॉक्युमेंट वगैरे तर तुमच्याकडून घेणारच, पण तुम्हाला प्रेफरन्स जे आहे ते सुद्धा देणार, गायडन्स सुद्धा देणार. आणि पुढं जे 699 असले, 999 वाले असले, या दोघांना नोट सुद्धा देणार. तर मित्रांनो, तुम्हाला जर जॉईन व्हायचं तर तुम्ही होऊ शकता. आणि या ॲडमिशन प्रोसेससाठी सगळ्यांना शुभेच्छा. जे जॉईन होणार नाही त्यांना सुद्धा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जी आहे तर मी तुम्हाला एक चॅनलची माझ्या देऊन टाकील. ज्यांना ॲडमिशन रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे असेल त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. आपल्या नवीन नवीन व्हिडिओची इन्फॉर्मेशन सुद्धा त्या ठिकाणी येत राहील. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. 70 38 89 31 78 या नंबरवर मेसेज करायला विसरू नका आपले काउन्सिलिंग घेण्यासाठी.